निश्चित रूपाने आपण पाहाल की आमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जिथं आमचा सराव आहे, जिथं आम्ही लोकांच्या सुखादुःखात राहिलो आहे, आम्ही अडचणीला धावून गेलो आहे. जेव्हा सत्तेत होतो तेव्हा आम्ही लोकांसोबत होतो, जेव्हा सत्तेत नव्हतो तेव्हा सुद्धा आम्ही लोकांच्या सोबत त्या ठिकाणी काम केलं आहे. पण अशा पद्धतीचं जनमत किंवा अशा पद्धतीचं कौल भेटणं हे बरेचशा लोकांना त्या ठिकाणी मान्य नाहीये. पण मला एक गोष्ट समजत नाही की जर समजा एखाद्या नेत्याला, पदाधिकाऱ्यांना, उमेदवाराला किंवा जनतेला या ईव्हीएम बद्दल शंका आहे किंवा त्यांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल साशंकता आहे, तरी भारतीय जनता पक्ष असेल किंवा निवडणूक आयोग असेल यांचा अट्टहासच काय की नाही आम्हाला ईव्हीएमवरच घ्यायचं आहे. अरे तुम्ही निवडणुका घ्यायला आले, इतक्या हजारो करोडो आपल्या हजारो आमचे मतदान आहेत आणि त्या मतदानामुळे तुमचा अट्टहास नाही. आणि दुसरी गोष्ट, आपण जेव्हा ईव्हीएम बद्दल बोलतो तेव्हा आपण पाहाल भारतीय जनता पक्षाचे नेते व पदाधिकारी एकदम तुटून पडतात. जसं ईव्हीएमचं निवडणूक आयोगाचं वकीलपत्र या लोकांनी घेतलंय. म्हणून हे सगळं साशंकता आहे, याच्याबद्दल सगळ्या लोकांना संशय आहे. आणि सर्वसाधारण माणसाचं समजा मत चोरी होत असेल तर निश्चित रूपाने ही लोकशाही आहे आणि त्यांना आपला अधिकार मागायची त्या ठिकाणी पूर्ण मुभा आहे. मला एक गोष्ट कळत नाही, आपण कमळाचं फुल आहे, आपण गुलाबाचं फुल देत नाही, आपण त्या ठिकाणी सूर्यफूल देत नाही, आपण दुसरं कुठलं गोबीचं फुल देत नाही, पण आपण त्या ठिकाणी तुतारी आहे तर तिकडे आपण ट्रम्पेट देतो. अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी वर्तन करता. तुम्ही त्या ठिकाणी फ्री अँड फेअर इलेक्शन घ्या. सगळ्यांच्या डोक्यामध्ये कुठलीही शंका नसले पाहिजे, चांगल्या निवडणुका झाल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे. तुमच्या पर्टिक्युलर मतदारसंघामध्ये बूथ कॅप्चरिंग किंवा असले काही प्रकार झालेले आहेत? नाही, बूथ कॅप्चरिंग झालं असं मी त्या ठिकाणी बेबुनियाद आरोप त्या ठिकाणी करणार नाही. पण त्या ठिकाणी बरेच आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या गावातल्या लोकांना त्या ठिकाणी शंका निश्चित रूपाने उपस्थित झाल्या की अशा पद्धतीचं आम्हाला जो कौल भेटला तो अशा पद्धतीचा कौल नव्हता भेटायला पाहिजे. आम्हाला अधिकचे मतं, आम्हाला तिकडे आमच्या हक्काचे मतं त्या ठिकाणी भेटायला पाहिजे होते.